नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. इकडे मात्र राणी अभ्यास करत बसलेली असते. इंद्रा आता राणीच्या जवळ जातो. राणी, अगं अभ्यास करतेस की काय? राणी म्हणते, हो सर, अभ्यास तर करावाच लागेल ना आता मला. इकडे मात्र इंद्रा असं बोलून तिकडून निघतो. राणी मात्र तिकडेच अभ्यास करत बसते. राणी आता झोपायला गेल्यावर इंद्रजित मात्र आता तिकडे येतो आणि एकूणच प्रेक्षकांनो आपण पाहतोय राणीसाठी तुळस बनवायची आहे, तुळशीचं वृंदावन बनवायचं म्हणून आता मात्र इकडे इंद्राने जबरदस्त तयारी केलेली असते. माती वगैरे जमा करून सगळी मातीमध्ये आता इकडे चांगला चिखल बनवून तो आता तिकडे ती एक वस्तू बनवत असतो. रात्रभर तो जागी असतो. रात्रभर त्याने आता खूप मेहनत घेतली आणि त्या सकाळी चिखलाची वस्तू जी काही बनवली आहे प्रेक्षकांनो, ती म्हणजे आता तुळशीचं वृंदावन. तुळशी मातेचं वृंदावन त्याने बनवले, तेही राणीसाठी. इकडे मात्र आपण पाहतोय सगळ्यांना तो आता जोराजोरात आवाज देऊ लागतो, बोलावून घेतो, चला चला लवकर सगळ्यांनी या. आता सगळ्यांनी पाहिल्या पाहिल्या त्यांना शॉकच बसतो. काय झालं असं विचारल्यावर इंद्रा बोलतो, समोर बघा, राणी, मालती, आबा इकडे सगळेच येतात. उर्मिला, विक्रांत ते सुद्धा बघायला येतात. अक्षरशः काय झालं काय झालं नेमकं घडतं असं काय? तर बघा प्रेक्षकांनो, इकडे त्याने बनवलेलं आहे मस्त तुळशी वृंदावन. राणी म्हणते, इंद्रजित सर, काय केले तुम्ही? इंद्रा म्हणतो, राणी, तुला पूजेसाठी तुळस पाहिजे होती ना, त्या दिवशी उर्मिला वहिनीने तुला हकलून दिले ना, तुळशीची पूजा करू दिली नाही. मी सगळं बघितलं होतं, म्हणूनच मी तुझ्यासाठी आता तुळशी वृंदावन बनवले आणि या तुळशीची पूजा आता तू करायची, असं इंद्रा राणीला सांगत असतो. राणी आता तिकडे पूजा वगैरे करते आणि प्रेक्षकांनो, घरातून तिने पूजेचं आरतीचं ताट आणलेलं असतं, पूजेचं सगळं साहित्य आणलेलं असतं आणि तुळशीला घालायला तिने पाणीसुद्धा आणलेलं असतं. आपण पाहतोय तुळशीची पूजा करायला आता तिकडे राणी चालू करते आणि जेव्हा पूजा करते तिकडेच आपण पाहतोय आजूबाजूला येऊन सगळेच उभं राहतात. आता मात्र इकडे रत्नकाकीसुद्धा येतात. रत्नकाकूलाही वाटतं की वा, काय छान प्रेम आहे यांच्या घरात. आणि मात्र इकडे आपण पाहतोय सगळं सगळं त्यांना बघून वाटतं किती किती राणीचं प्रेम आहे. आज तुळशीची पूजा करते आहे ती, खरंच खरंच किती समाधानी आहे ना. आता तुळशीची पूजा करायला तिला भेटली. यांच्या कुटुंबात इतकी गरिबी आहे, इतकी कडकी चालू आहे, हे नौकर म्हणून आपल्या घरी राहतात, तरी बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती समाधान आहे, सुख आहे, असं आता रत्नाकाकी बोलते. दुसरीकडे मात्र विक्रांत, उर्मिला हे सगळं बघतच असतात आणि ते काय म्हणतात, ही काय कामाची वेळ नाही आहे, अजून तुमचे खूप कामं बाकी आहेत, फालतूचा टाईमपास करायची ही अजिबात वेळ नाही आहे. विक्रांत मात्र सगळ्यांच्या समोर राणी त्यांचा अपमानच करतो. अजूनही तुम्ही कामाला सुरुवात केलेली नाही आहे, फुकटमध्ये इथे बसलात, चला आता पटापट कामाला लागा. आणि ते म्हणतात, हो येणारच आहे आम्ही कामावरती, असं म्हणत प्रेक्षकांनो इकडे मात्र राणी, इकडे इंद्रा सगळे आता तुळशी मातेची पूजा करते. मालती म्हणते, किती दिवस आपण असं काढायचं काय माहिती, मला तर काही कळत नाही आहे. आता यावर्षी आपण जाणार आहोत की नाही या घरामध्ये काहीच कळत नाही आहे. आणि असं बोलून ती घरात निघून जाते. आता मात्र राणी म्हणते, आबा जाऊ द्या, काही काळजी करू नका, आपण आपल्या कामाला जाऊया. इंद्र सरांनी इतकी मेहनत करून आपल्यासाठी तुळशी वृंदावन बनवले, सर खरंच तुमचे किती आभार मानू ना, मला कळत नाही आहे. खरंच माझं भाग्य थोर की तुम्ही मला भेटलात इंद्र सर, मला इतकं भारी वाटतंय ना, माझ्या आवडीचं काम तुम्ही केलंय. इकडे मात्र इंद्राचं कौतुक करत राणी काही थकत नाही. सगळेच घरात येतात आणि सगळे आपल्या आपल्या कामाला निघून जातात. आबा मात्र गेटवर बसतात प्रेक्षकांनो. इकडे मात्र वरती टेरेसवर दादासाहेब गॅलरीमध्ये उभे असतात. तर राणी म्हणते की आबा मी जाते, लक्ष ठेवते त्यांच्यावरती, त्यांच्या सगळ्या काय त्यांच्या ॲक्शन चालल्यात ना त्याच्यावर बघते. तर आबासुद्धा तिला होकार देतात. राणी मात्र आता सकाळचं सगळं काम करते. राणी आता म्हणते इकडे आतमध्ये जाते आणि दादासाहेबकडे टेरेसवरती इकडे उभा असतो. इकडे मात्र राणी जेव्हा आत येते, मालती आईला म्हणते, मालती आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. हे बघा, तिकडे उर्मिला वहिनी दिसल्या की तुम्ही माझ्यासोबत चांगलं भांडण करायचं. इकडे मात्र मित्रांनो राणीने दादासाहेबांचा आता पर्दाफाश करायचं ठरवलेलं असतं. इकडे आपण पाहतोय मालिकेच्या पुढच्या भागात दादासाहेब त्यांच्या खोलीत एकटे बसलेले असतात आणि काहीतरी नशा करताना दिसतात. आता मात्र त्यांच्या नाकातून ते वास ओढत असतात आणि त्यांना चक्कर येते आणि ते चक्क खाली कोलमडून कोसळूनच पडतात. हे सगळं राणीने दरवाजाच्या फटीतून आता बघितलेलं असतं. आबासाहेब, मालती, इंद्रा, राणी सगळे जेव्हा एकत्र जेवायला बसतात तेव्हा मात्र ही गोष्ट राणीने सगळ्यांच्या समोर आता सांगितलेली असते की मी माझ्या डोळ्यांनी दादासाहेबांना तपकीर
उंदीर ओढताना बघितले आणि ते ओढल्यावर तिकडेच ते बेशुद्ध सुद्धा पडले होते. हे ऐकून सगळ्यांना नवलच वाटतं. आबासाहेब म्हणतात, आपल्या घरात नक्कीच काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि मी आल्यापासून खूप मोठी गोष्ट आता मी मार्क केली आहे आणि खूप मोठी गोष्ट या दादासाहेबाची लपून ठेवली आहे. राणीच्या मनात आता एक मोठी शंका आली. तिला वाटतं की हा माणूस खरा दादासाहेब नसून त्याच्या जागी आलेला कोणीतरी खोटारडा दुसरा माणूस आहे. राणी आता ठरवते मित्रांनो, दादासाहेब खरे आहेत की खोटे हे सत्य आपल्याला उघड करायचे. आता मात्र राणी काय करणार हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. मालिकेच्या अशाच प्रोमो अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.